पटकन साहित्य पाहूयात। हिरवे अख्खे मूग, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, मोहरी, तेल आणि मीठ। इथे आपण हिरवे मूग, मिरची व लसूण बारीक करून घेत आहोत। थोडंसं लागल तसं पाणी टाकून जाडसर असं दळून घ्यायचे। आपण रात्री 8-9 तास हिरवे मूग भिजत घातले होते। यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ घालून व्यवस्थित ढळून घ्यायचे। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण आप्पे खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तर पाहिलीच असेल। इथे फोडणी देतोय। मोहरी व कढीपत्ता टाकून फोडणी छान मिश्रणात टाकायची आहे आणि हलवून घ्यायचे। आणि इथे आप्पे पात्र आपण मंद गॅसवर ठेवलेला आहे। मीडियम गॅसवर आपल्याला आप्पे बनवायचे आहेत। इथे आपण पोह्याच्या चमच्याने आप्पे टाकत आहोत। एक साइडनी 2 ते 3 मिनिटं होऊन द्यायचे व दुसऱ्या साइडनी पलटी करून दुसऱ्या साइडनी छान होऊन द्यायचे। आणि अशा प्रकारे आपले आप्पे रेडी आहेत खाण्यासाठी। भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये। बाय।